नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांची कथा वटवृक्ष कोसळला. श्रोते हो, ही एक सत्य कथा आहे, पण ती ऐकण्यापूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात गीताराम नरवडे लिखित वटवृक्ष कोसळला. आषाढ महिन्यातला गार वारा अंगाला झोंबत होता. सूर्य क्षितिजा पल्ल्याड विश्रांतीसाठी कधीच निघून गेला होता. त्याची सोनेरी किरणं लुप्त झालेली होती. प्रकाशाचा अस्त होताच अकराळ विकराळ अंधारानं विश्वाचा ताबा घेतला होता. पाहता पाहता आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून आलं. जलधारा बरसू लागल्या. झाडं भिजून चिंब झाली. वारा बेभान होऊन धडका देऊ लागला. जमिनीवरचं गवत आणि मोठाली झाडं हेलकावे खायला लागले. नदीसारखा धो धो वाहणारा रस्ता शांत शांत होऊन विश्रांती घेत होता. पडणारा पाऊस त्याला न्हाऊ घालत होता. गोरखची मोटरसायकल तो काळा कभिन्न डांबरी रस्ता चाकाखाली तुडवत चाललेली होती. पाऊस क्षणाक्षणाला वाढत होता. गोरख त्या चिंब चिंब भिजत होता. घराच्या ओढीनं नेटानं रस्ता कापत होता. पावसाचा जोर वाढला तशी गोरखनं आपली मोटरसायकल विळद हद्दीतल्या एका ढाब्यावर वळवली. गाडी स्टँडला लावली. शेडचा आश्रय घेण्यासाठी तो पाय उचलून निघाला, पण त्याचे पाय जड झालेले होते. लोहचुंबकानं लोखंडाचा तुकडा घट्ट पकडून ठेवावा तसे पाय धरणीनं घट्ट पकडल्याचा त्याला भास होत होता. अखेर पाय ओढत ओढत त्यांनी ढाब्याचं छत गाठलं. पाऊस उघडण्याची वाट बघायला लागला. आकाश ढगांनी भरून आल्यागत त्याचं मन भरून आलं होतं. डोक्याच्या केसातून ओघळणाऱ्या पाण्याच्या धारांबरोबर डोळ्यातल्या अश्रुधाराही ओघळायला लागल्या. जन्म देणाऱ्या बापाच्या आठवणी दाटून आल्या. काळजात भावनांचा कल्लोळ माजला. 3 भावांचं भरलं कुटुंब असतानाही अंतसमयी मी सोडून कोणीही जवळ नाही. विळीवर भोपळा चिरावा तसं काळीज चिरलं जाऊ लागलं. तापल्या तव्यावरच्या तेलात मिरच्या पाडताच त्यांनी चरचर करावं तसं त्याचं मन चरचरत होतं. एक एक घटना फेर धरून नाचत होती. चित्रपटातल्या प्रसंगाप्रमाणे एक एक प्रसंग डोळ्यापुढून सरकू लागला. त्याची मालिकाच तयार झाली. निवृत्ती खर्डे, कोल्हार गावातील पाचमोरे वस्तीवरील साधा सरळ माणूस. निवृत्ती आणि यशोदाबाई दारिद्र्याची शाल अंगावर घेऊन आपल्या 4 लेकरांसह प्रपंचाचा रथ नेटानं हाकत होती. थोरली सुमन, तिच्या पाठीवर वेणुनाथ, नंतर आप्पा आणि सगळ्यात धाकटा गोरख. चौघेही दिवसेंदिवस चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होते. 4ही मुलांच्या वाढीबरोबर शिक्षणाचा बोजा अंगावर घेऊन निवृत्ती अपार कष्ट करत होता. तो दिवसभर मोलमजुरीचं काम करायचा. पसाखोंगा धान्य बाजारहाट आणायचा. आणलेलं धान्य तिन्ही सांजाला यशोदाबाई जात्यावर बसून दळायची. रात्रीला रांधायची. आपल्या चिमण्या पाखरांना भरवायची. त्यातून उरलं तर आपण खायची. नाही उरलं तर तांब्याभर पाणी पिऊन अंथरुणात 4ही लेकरांना कुशीत घेऊन झोपायची. दिवसभर काम करून थकलेला निवृत्ती 2 घास पोटात ढकलून शेरवाशाच्या छपरासमोरच्या अंगणात घोंगडीवर अंग टाकून आकाशातल्या चांदण्या मोजत निद्रा देवतेच्या अधीन व्हायचा. जमिनीत लावलेलं रोपटं दिवसागणिक वाढत जावं तसं मुलं वाढत होती. वाढीबरोबर शिक्षणातही आघाडी घेत होती. श्रीमंत न धनिक ऐशोआरामनी विलासी जीवन जगत होती, तर निवृत्ती आणि यशोदाबाईचं दारिद्र्याच्या खोल चिखलात रुतलेलं कुटुंब आला दिवस नशिबावर हवाला ठेवून भविष्यातली स्वप्न रंगवत जगत होतं. निवृत्ती मनातल्या मनात विचार करत असे,
काय ही विषमतेची दरी. या जगात सारी एकाच परमेश्वराची लेकरं, मग ही विषमतेची दरी का? आपल्या पूर्वजन्मीची काही फेड आहे का? अशा अनेक प्रश्नांचं वादळ त्याच्या मनामध्ये घोंगावत होतं. अनेक विचारांच्या इंगळ्या त्याच्या काळजाला डंख मारत होत्या. यशोदाबाई ही कमरेला पदर खोचून आपल्या धन्याला साथ देत होती. त्याची सावली होऊन कष्ट करत होती. मजुरीचं काम करून मीठ मिरचीला आधार देत होती. आज ना उद्या मुलं मोठी होतील, कमावती होतील, आपल्या दारिद्र्याचे दिवस जातील, सुखाचे दिवस येतील, ही आशा उराशी बाळगून दिवस कंठत होती. मुलंही दारिद्र्याची आणि आपल्या आईबापाच्या कष्टांची जाण ठेवून वागत होती, अभ्यास करत होती, यश पदरात पाडून घेत होती. निवृत्तीला भगवतीपूर सोसायटीत हमालीचं काम मिळालं. मेहनती निवृत्तीला चांगले पैसे मिळायला लागले. त्याच्या प्रामाणिक कामानं तो सगळ्यांचा विश्वासू बनला. पुढे सुमन कॉलेजला जाऊ लागली आणि घरात सुमनच्या लग्नाचा विषय चर्चेला जायला लागला. एक दिवस यशोदाबाई निवृत्तीला म्हणाली, मी काय म्हणते, आता पोरीची साळा बाद झाली. आता पोर नाती धुती झाली, तिला पिवळी करून टाका. निवृत्तीनं हसून बगल देण्याचा प्रयत्न केला. एवढं साल शिकू दे तिला. त्यावर कपाळावर आठे आणत यशोदाबाई म्हणाली, अहो, पोरीच्या जातीचं आबाद लगीन केलेलं बरं. किती बी शिकवलं तरी तिला चुलीपुढंच धुपावं लागणार. अगं, तिला काय आपल्या घरात कणगीत साठवून ठेवायची का? पण मी काय म्हणतो, त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच यशोदाबाई म्हणाली, मला माहिती आहे तुम्ही काय मानणार ते. आपण म्हणत असाल तिचं डोकं चालतंय, पण लगीन झाल्यावर वाटलं तर शिकवल की तिचा नवरा तिला. आपण आपलं वजं उतरून टाकायला पाहिजे ना. त्यावर काहीशा लटक्या रागानं निवृत्ती म्हणाला, माई पोर एवढी जड झाली काय तुला वजं उतरायला? आणि आपल्या पोरीचं वय काय एवढं झालं आहे काय? लोकांच्या पोरी बघ किती वयाच्या झाल्यात ते. लोकांचं आपल्याला काय करायचं आहे? आपण आपलं बघावं. लोकांच्या उतरंडी कशा पाहिल्या उतरायच्या? एक एक कानाव येतं आहे. आपण आपलं सावध असाय पाहिजे. त्या 4-4 लेकरांच्या आया वाहून द्या. आपला फाटका परपंच आहे. मागल्या 3 लेकरांना आपल्याला अजून शिकवायचं आहे. यशोदाबाईचं म्हणणं निवृत्तीला पटत होतं, पण त्याचं मन त्याला काही तयार होत नव्हतं. ते म्हणाले, तुला वाटतं आहे का मी पोरांचं शिक्षण बंद पडू देईन? अगं, मी जीवाचं रान करील, पण त्यांचं शिक्षण बंद पडू देणार नाही. त्यावर यशोदाबाई वैतागून म्हणाली, खरं तुम्हाला काय करायचं आहे ते करा. तुम्ही गडी माणसं कवाच ऐकायची नाहीत. त्यावर निवृत्ती एक उसासा टाकून म्हणाला, बरं ठीक आहे, बघू. आणि थोड्याच दिवसात वरशिंदेचे पाहुणे सुमनला बघायला आले. सावळ्या रंगाची पण तरतरीत सुमन बघूनच त्यांनी पसंत केल्याचं सांगितलं. निवृत्तीही आपले 4 भावबंद घेऊन मुलाचं घर बघून आला. मुलगा रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला होता. कारभारी नावाचा हा मुलगा हुशार आणि कर्तबगार असल्यामुळे निवृत्तीने होकार दिला. यशोदाबाईला खूप आनंद झाला. तिला आभाळ ठेंगणंच झालं. ती लग्नाच्या तयारीला लागली सुद्धा. निवृत्ती आपला थोरला भाऊ मारुती आणि भाऊजाई चंद्रभागाबाई यांचे वेळोवेळी सल्ले घ्यायला लागला आणि एक दिवस सुमन लग्न होऊन सासरी नांदायला गेली. आता प्रश्न 3 मुलांचा राहिला होता. त्यांचं भविष्य घडवण्याचा ते विचार करायला लागले. थोड्याच दिवसात मोठा मुलगा वेणुनाथ, त्याला सगळे लाडानं नाथू म्हणत असत. तो लोणीला ITIला शिकायला गेला. पुढे तो ITI सुटला आणि प्रवरा कारखान्यात निवृत्तीनं ओळखीमुळे त्याला चिकटवून दिलं. तो तिथे अप्रेंटिसशिपवर काम करायला लागला. बापाच्या कष्टाच्या मिळकतीला त्याचा हातभार लागायला लागला. घसरलेली प्रपंचाची गाडी आता रुळावर यायला लागली. आता नाथाच्या लग्नाचा विषय घरात सुरू झाला. यशोदाबाईच पुन्हा नवऱ्याला म्हणाली, माझं काम करून करून कंबर बसले, माझ्याच्यानं आता कामं होत नाहीत. यशोदाबाईचं बोलणं निवृत्तीच्या ध्यानात यायला वेळ नाही लागला. तो चेष्टेनं बायकोला म्हणाला, काय सासूबाई वाणीची गाई लागलेली दिसती.
मी सासू झाल्यावर तुम्ही सासरे होणार नाही का? आणि त्याचं काय, म्हातारा झाल्यावर लगीन करायचं का? यशोदा ही चेष्टेनं हसत हसत म्हणाली. त्यावर निवृत्ती म्हणाला, तुझी कोणत्याही गोष्टीला घाईच असती. काही दिवसातच माणवरीच्या पोटे घराण्याचं स्थळ चालून आलं. आढेवेढे न घेता नाथाचंही लग्न उरकून टाकलं. अंजना नावाची पहिली सून यशोदाबाईच्या हाताखाली आली. यशोदाबाईला हात खोरणं आलं. आता निवृत्तीचं वय झालं, हमालीचं काम जमेनासं झालं. नाथूनं त्यांना काम सोडायला भाग पाडलं. आप्पा आता BScला अमरावतीला गेला. थोड्याच दिवसात तो BSc ॲग्रीहून सुटला आणि ग्रामसेवक म्हणून नोकरीलाही लागला. आता मात्र आपणहून मुलींची स्थळं चालून यायला लागली. त्यातून संगमनेर तालुक्यातील झरेकाठी गावातील वाणी घराण्यातली मुलगी आप्पाला पसंत पडली. आप्पाही चतुर्भुज झाला. शोभा या नावाची दुसरी सून यशोदाबाईच्या हाताखाली आली. घरात 2 मुलांचा पगार सुरू झाला. निवृत्ती खर्डेची गरिबी हटली. जे निवृत्तीकडे तुच्छतेनं बघत होते ते आता आदरानं बोलायला लागले. मोठी सून अंजना आणि दुसरी सून शोभा खूपच सालस निघाल्या. त्याचं समाधान निवृत्तीला आणि यशोदाबाईला वाटायला लागलं. पुढे प्रवरा साखर कारखान्यात काम करत असताना नगरच्या मिलिटरीमध्ये प्लंबरची जाहिरात सुटल्याचं नाथूला कळालं. त्याने तिथे अर्ज केला. त्याच्या मार्कांची गुणवत्ता तपासून तिथल्या नोकरीचा त्याला कॉल आला. प्रवरा कारखान्यातली नोकरी सोडून तो नगरला हजर झाला. भरवशाची आणि चांगल्या पगाराची नोकरी नाथाला मिळाल्याचं समाधान सगळ्यांनाच झालं. आता फक्त प्रश्न राहिला होता तो गोरखचा. एक दिवस यशोदाबाई गोरखला म्हणाली, गोरख, अभ्यास चांगला न्याटाने कर. तुझे दोन्ही भाऊ नोकरीला लागलेत, तू पण नोकरीला लागला पाहिजे. त्यावर निवृत्ती आपल्या मुलाची बाजू घेत म्हणाला, अरे त्यो काय अभ्यासात कमी पडणार नाही. तुला त्यो हूड वाटतोय पण तसं नाही आहे. मी कालच गेलतो शाळेत. तिथले सर म्हणले, पोरगं चांगलं हुशार आहे, त्याची शाळा बंद करू नका, पोरगं तुमचं नाव काढीन. यशोदाबाईला खूप समाधान वाटलं. तिने गोरखच्या तोंडावरनं आपला खडबडीत हात फिरवला. कानशिलावर कडाड बोटं मोडली. उगवतीला हात जोडून म्हणाली, पांडुरंगा, सरांचं बोलणं खरं होऊ दे रे. लय दळिंद्रित दिवस काढलेत. पुढे गोरखनंही सरांचं बोलणं खरं केलं. तोही चांगला शिकला. मग त्याची नोकरीसाठी धडपड चालू झाली. आपले 2 भाऊ नोकरीला लागले. आपणही 2 पैशाची नोकरी करावी. तो पेपरमधल्या जाहिराती वाचायला लागला. जाहिरातीनुसार कागदपत्र रंगवायला लागला. यशोदाबाई देवाला नवस करायला लागली आणि एक दिवस सोन्याचा उगवला. गंगाबाई सहकारी साखर कारखान्यात तो चांगल्या पदावर हजर झाला. गोरखही त्याच्या पायावर उभा राहिला. बऱ्यापैकी पगार मिळायला लागला. आता यशोदाबाईंनी निवृत्तीला त्याच्या लग्नाचे वेध लागले. आरडगावची वणे या सुसंस्कृत कुटुंबातनं सोयरीक चालून आली. अजून काही दिवस लग्न नको या विचारात गोरख होता, पण आईवडिलांच्या पुढे त्याला जाता नाही आलं. सावळ्या रंगाची वंदना नावाची मुलगी पत्नी म्हणून घरात आली. यशोदाबाईला तिसरी सून मिळाली. आता यशोदाबाई निवृत्ती जबाबदारीतनं मोकळे झाले. निवृत्तीनं माळ जपत पांडुरंगाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. मोगऱ्यासारखे मुलांचे संसार फुलायला लागले. ते पाहून ते हरखून जायला लागले. सुखाचं जीवन जगायला लागले. पुढे नाथू कुटुंब घेऊन नगरला गेला. दुसरी सून शोभासुद्धा नोकरीला लागली. वंदना घरीच राहिली. वंदनानं त्यांना खूप लळा लावला. ती सासू सासऱ्याची मनोभावे सेवा करायला लागली. आप्पा कामावर जाताना आणि कामावरून आल्यावर आईवडिलांची विचारपूस करत होता. शोभाई सकाळ संध्याकाळ हवं नको बघायला लागली. चंद्राच्या शीतल आणि दुधळ प्रकाशात सृष्टी मोहरून जावी तसं दोघंही मोहरून जात होते. कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात अमृतासम दुग्धप्राशनासारखं सुखाचं अमृत पिऊन ते तृप्त होत होते. त्यांच्या केल्या कष्टाचं चीज झालेलं होतं. त्यांचं सुखी जीवन नियतीला पावलं नाही. साधारण 2015चं साल असेल. निवृत्ती आंघोळ देवपूजा करून अंगणात येत असताना त्याचा पाय घसरला. त्याच्या खुब्याला मार लागला. खुबा फ्रॅक्चर झाला. वेदना असहाय्य झाल्या.
गोरख आणि आप्पांनी तातडीनं नगरच्या रानभुले हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. ऑपरेशन झालं, पण आजारातून सावरायला 2020 साल उजाडलं. मुलगा आप्पासाहेब आणि सून वंदना यांनी त्यांची खूप काळजी घेतली. अचानक कोरोनानं काळवैरी म्हणून उग्र रूप धारण केलं. चीनमधून उदय पावलेला कोरोना जगभर पसरला. औषध फवारणीनं माश्या तडफड करत मराव्यात, जमिनीवर त्यांचा पखाडा पडावा, तशी जगभर माणसं पटापटा मरायला लागली. माणूस माणसाजवळ जायला घाबरायला लागला. प्रसारमाध्यमांनी तो हा विषय उच्च पराकोटीला नेला. पॉझिटिव्ह या एका शब्दाची धडकी मनामनामध्ये भरली. माय लेकराला अथवा लेकरू आईबापाला, भावा बहिणीला संशयानं बघायला लागलं. नातं संपलं, आत्मीयता लयाला गेली, प्रेम नाहीसं झालं. सगळ्या जगाचं चलनवलन थांबलं. जर्मन, अमेरिका, चीन, ब्राझील अशा अनेक देशातलं विदारकपणे रंगवलेले व्हिडिओ प्रसारित केले जायला लागले. कोणाचा कोणात पायपोस राहिला नाही. थोडं कोणी आजारी पडलं तरी भेटायला दवाखान्यात जात होते लोक, पण आता कोणी दवाखान्याकडे फिरके नासे झाले. धास्तावलेल्या नजरेनं प्रत्येकजण एकमेकाकडे बघायला लागला. वढाळ जनावर उभ्या पिकातून नेताना तोंडाला मास्क घालून न्यावं, तसं मास्क नावाचे मुसके प्रत्येकाच्या तोंडावर आले. त्या मास्कमुळे श्वासोच्छवास घेणं अवघड झालं. त्यात कित्येकांची ऑक्सिजन लेवल कमी झाली. 21 मार्च 2020ला भारतात एक धाडसी आणि कठोर निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. जनता कर्फ्यू लागू केला. संपूर्ण भारताचं चलनवलन थांबलं. ओसंडून वाहणारे नदीसारखे रस्ते निर्मनुष्य होऊन ओस पडले. गावातले गजबजलेले रस्ते पार ओस झाले. मंदिरातल्या देवपूजा थांबल्या, दुकानं बंद झाली, कोर्ट कचेऱ्या बंद पडल्या. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एस.टी. सेवा ती ठप्प झाली. अंत्यविधीला जाण्यावर बंदी आली. कोणी मयत झालं तर हजारोंच्या संख्येनं गोळा होणारा जनसमुदाय, पण आता घरच्यांना 4-6 माणसात अंत्यविधी उरकायला लागायला लागले. या कोरोनाच्या भीतीनं प्रत्येकजण घराबाहेर पडायला सुद्धा घाबरायला लागला. वयात आलेल्या मुलामुलींची लग्न थांबली. आपोआप स्मशान कळा आली. शेतातल्या कामाला मात्र मोकळीक होती. मात्र तिथे काम करताना एकमेकांपासनं 10 फुटांचं अंतर ठेवून काम करण्याची बंदी घालण्यात आली. एकमेकांशी बोलणं अवघड झालं. कोणीही एकमेकांना अछूतासारखं स्पर्श करायला तयार नव्हतं. सुरुवातीला 21 दिवसाचा बंद करण्यात आला. नंतर महिन्याच्या अंतरानं अंतर वाढत गेलं. मजुरांची उपासमार सुरू झाली. ज्यांचं हातावरचं पोट त्यांचे तर अतोनात हाल सुरू झाले. नंतर शेतकऱ्यांच्या शेतावरची कामंही बंद पडली. अचानक आगडोंबासारखा कोरोनाचा उद्रेक झाला. शहरातून कोरोना लागणीच्या बातम्या यायला लागल्या. सगळे हवालदिल झाले. एकमेकांना फोन करायला लोक घाबरायला लागले. दुकानातून काही सामान आणायचं तर टोपल्यात पैसे टाकायला लागले. सॅनिटायझर मारल्याशिवाय कोणी पैशाला हातही लावत नसे. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका घरोघरी जाऊन नोंदी घेत होत्या. रस्त्यावर पोलीस गाड्या गस्त घालत होत्या. कोणी विनाकारण फिरताना नजरेला पडला तर त्याला काठीचा प्रसाद मिळत होता. दुकानदार आपल्या दुकानातल्या वस्तू पुरवून विकत होते. महागाईनं कळस गाठला होता. खाणाऱ्यांचे खूप हाल झाले. दुष्काळात विक्रीला आलेल्या जनावरांचे कळप खाटकानं वाहून न्यावेत, तसे बाहेर मुलखातनं आलेले मजुरांचे लोंढे घराकडे परतायला लागले. त्यांना जेवण पाणी द्यायलाही कोणी पुढे येत नव्हतं. आणि कोणाला दया आलीच तर पूर्वी अस्पृश्यांना ओंजळीत पाणी ओतलं जायचं, तसं पाणी ओतलं जायला लागलं. अचानक आप्पाला किंचित ताप आला. फॅमिली डॉक्टरकडनं इलाज सुरू झाले. अशात एक दिवस निवृत्तीला खोकला यायला लागला. छातीत कफ झाल्याचं लक्षात आलं. त्याला तापही यायला लागला. स्थानिक डॉक्टरनं तपासलं आणि नगरला जायचा सल्ला दिला. त्याला नगरमधल्या मॅककेअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथे वेणुनाथ आणि नातू आम्ही सेवा शुश्रूषा करायला लागले. डॉक्टरनं निमोनियाचा निष्कर्ष काढला. निमोनियावरची औषधं, इंजेक्शनं दिली.
3-4 दिवस गेले आणि डॉक्टरांना संशय आला. तातडीनं कोरोनाची तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तातडीनं हालचाली वाढल्या. पॉझिटिव्हचा रिपोर्ट ऐकून सगळ्यांवर आभाळच कोसळलं. त्याचं वय 80च्या पार झालं असल्यानं सगळ्यांच्या काळजाचे ठोके वाढले. परस्पर ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली. दीपक हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये त्याला दाखल करण्यात आलं आणि त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला. वडील पॉझिटिव्ह असल्याचं समजताच त्यांच्या संपर्कातल्या सगळ्या घरातल्या कुटुंबाच्या तपासण्या करण्यात आल्या. वाऱ्यासारखी बातमी गावभर पसरली. शासन दरबारी त्याची नोंद झाली. घरात गोरखचा मुलगा जयंत, पुतण्या अमित वगळता घरातले सगळे पॉझिटिव्ह निघाले. शासकीय पातळीवरनं सूत्र हल्ली सगळी वस्ती सील करून टाकली गेली. आसपासचे सगळे तिरस्कारानं बघायला लागले. नगरमधला वेणुनाथसुद्धा पॉझिटिव्ह निघाला, कारण नगरमध्ये वडिलांना आणल्यापासून त्यांच्या देखभालीसाठी तो जवळ होता, म्हणजे तो त्यांच्या संपर्कात आलेला होता. मग तोही क्वारंटाईन झाला. सर्वत्र वणवा पेटला. ज्यांना आपलं म्हणत होतो त्या सगळ्यांनी पाठ फिरवली. त्या कुटुंबानं फार मोठा गुन्हा केला म्हणून त्यांना वाळीत टाकलं. तिरस्कारित नजरा काळीज पोळत होत्या. महिलेच्या गळ्यातला हार तुटल्यावर मणी ओघळून जमिनीवर इतस्ततः पांगावेत तशी कुटुंबातली सगळी माणसं विखुरली गेली. काही PMTमध्ये लोणीत, काही नगरमध्ये भिंगारला, तर वडील नगरच्या दीपक हॉस्पिटलला. गोरख वडिलांसाठी दीपक हॉस्पिटलच्या गेटवर. जावं कोणाकडे काही कळत नव्हतं. भविष्यात नियतीनं काय वाढून ठेवलं आहे तेही समजत नव्हतं. वडील पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये कॉटवर आणि गोरख बेवारशा सरकार रस्त्यावर. वणव्यात सापडलेल्या पाखरासारखी त्याची अवस्था झाली. अशा काळात काडी एवढ्या आधाराची गरज, पण आधार देणार कोण? त्यात जेवणाची सोय नाही. खानावळी बंद, हॉटेल बंद. फळावर गुजराण करावी तर फळ विक्रेत्यांची दुकानंसुद्धा बंद. उपासमार व्हायला लागली. कधीकधी पाणी पिऊन दिवस काढायची वेळ आली. अखेर वेणुनाथचा मित्र परमेश्वरासारखा धावून आला. त्याने डबा द्यायला सुरुवात केली. गोरखला तो एक देवदूत वाटायला लागला. हॉस्पिटलच्या समोरच्या शेडखाली असलेल्या बाकावर गार वारा सोसत गोरख रात्र काढायला लागला. रोज हॉस्पिटलमधनं 1-2 प्रेतं बाहेर येत होती. ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत वाजवत नवीन पेशंट आणत होत्या. PPE किट घातलेले कर्मचारी धावपळ करत होते. घडी घडीला काळीच पिळवटून टाकणारे नातेवाईकांचे आक्रोश कानावर पडत होते. एकच ज्यूसचा स्टॉल चालू होता. तिथून कुठला ना कुठला ज्यूस आणून गोरख कर्मचाऱ्याकडे देत होता. तो ज्यूस घेऊन गेलेला कर्मचारी तो ज्यूस पेशंटला देतोय का नाही हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता. सगळं भरवशावर चाललेलं होतं. तापलेल्या वैराण वाळवंटात तहानेनं व्याकुळ झालेला जीव पाणी मिळतं का याचा शोध घेतो, तसा आधार देणाऱ्याचा गोरख मनातच शोध घेत होता. 11 जुलैचा शुक्रवार उगवला. जवळच्या नळावर दात न घासता तोंड धुतलं. परमेश्वराचा धावा करत बाकावर येऊन बसला. सहज वरच्या खिशातल्या मोबाईलला हात घातला, ऑन केला. संपर्कातले कॉन्टॅक्ट नंबर शोधायला लागला. नंबर सापडला मावस भाऊ म्हणून माझा. सकाळचे 10 वाजले होते. मी आंघोळ देवपूजा करून काढा घेतला. कोरोनाच्या काळात गुळवेल, आलं, दालचिनी, तुळस, हळद याचा बनवलेला काढा सर्रास घरोघर चालू होता. तसा काढा मी आणि माझी पत्नी शकुंतलानं घेतला. कॉटवर बसून मोबाईलवर वेगवेगळ्या चॅनलवरच्या बातम्या ऐकायला लागलो. सगळ्या कोरोनाच्या बातम्या. त्या ऐकून ऐकून डोकं दुखत होतं, तरीही मी त्या बातम्या ऐकत होतो. कोरोनाच्या लाटेची दाहकता जाणवत होती. अचानक फोन आल्याचं माझ्या लक्षात आलं. मी फोन उचलला तसा समोरनं घाबऱ्या आवाजात गोरख बोलला. भाऊ मी गोरख बोलतोय भाऊ. हां बोल की गोरख, काय म्हणतो, तुम्ही कसे? मी असं म्हणताच गोरख ओक्साबोक्षी रडायला लागला. काळजानं ठाव सोडला. नाही ते विचार मनात यायला लागले. माझ्या मनात विचार आला की खंबीर मनाचा गोरख आज एवढा खचला कसा? असं काय घडलं की त्याचा कठोरपणा नाहीसा झाला? असंख्य विचारांच्या इंगळ्या माझ्या मनाला डंख मारायला लागल्या.
हसऱ्या चेहऱ्याचा गोरख आज का रडतोय याचं कोडं मला पडलं. मी त्याला धीर देत म्हणालो, गोरख रडू नको, काय झालंय मला सांग, काहीही ऐकायची माझी तयारी आहे, तू सांग. गोरख थोडा शांत झाला पण कंठ भरल्या आवाजात म्हणाला, भाऊ भाऊ अण्णा कोरोना पॉझिटिव्ह आलेत, नगरच्या दीपक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. निवृत्तीला सगळे अण्णा म्हणत असत. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या मस्तकावर आघात झाला. लोहाराच्या भात्यातल्या तापलेल्या लोखंडावर घणाचा घाव घातल्यासारखं मला मस्तकावर घाव घातल्याचा भास झाला. आपलं मस्तकच छिन्न भिन्न झाल्यासारखं वाटायला लागलं. अपार कष्टाळू काका डोळ्यांसमोर उभे राहिले. धिप्पाड शरीरयष्टी, मजबूत बांधा, 2 टांगी पांढरं शुभ्र धोतर, 3 गुंड्यांचा शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, ती किंचित डाव्या बाजूला डाव्या कानाकडं झुकलेली. हसतमुख चेहरा, काळा सावळा वर्ण, तेजदार चेहरा, 5.5 ते पावणे 6 फुटांची उंची, असे काका डोळ्यासमोर उभे राहिले. मी त्याला म्हणालो, कधी ॲडमिट केलं आहे? आज 3 दिवस झाले भाऊ. घरची परिस्थिती? माझा पुढचा प्रश्न होताच तो म्हणाला, घरचे सगळे शिर्डीला तपासणी करून आलेत. मी, जयंत आणि अमित वगळता सगळे पॉझिटिव्ह निघालेत. सगळे लोणीला ॲडमिट आहेत. आम्हालाही क्वारंटाईन केलं आहे. आम्ही जयंत घरीचे, मी नगरला आलो आहे. मी त्याला धीर देत म्हणालो, घाबरू नको, मी येऊन जातो. अशा अवस्थेत गोरखला धीर देणं गरजेचं होतं, पण तो म्हणाला, नाही भाऊ येऊ नको, सध्या नगरचं वातावरण खूप खराब आहे. ठीक आहे असं म्हणून मी फोन बंद केला. पत्नी शकुंतला समोर कॉटवर बसून फोनवरचं संभाषण ऐकत होती. माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होती. मन सुन्न झालं होतं. तिने विचारलं, काय झालं? मला भडभडून आलं, माझे डोळे भरून आले, अंतःकरण गलबलून गेलं. मला हुंदका दाटून आला. काकांचं वय 85च्या घरातलं. या वयात प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. काय होईल कळत नव्हतं. डोळ्यातनं आपोआप पाण्याच्या धारा व्हायला लागल्या. त्या धारा पुसण्याचं बळही माझ्यात राहिलं नव्हतं. मी म्हणालो, कॉलरचे निवृत्ती काका नगरला ॲडमिट आहेत, त्यांना कोरोना झाला आहे. हे ऐकताच तिलाही शॉक बसला. आत्तापर्यंत बातम्या ऐकून त्याची दाहकता कळत होती, पण आता तो आपल्याच घरात घुसला होता. ती म्हणाली, अरे देवा. मला काही केल्या धीर धरवेना. मी उठलो, फोन खिशात टाकला. घराबाहेर पडताना शकुंतलाची दवाखान्याची फाईल घेतली. तसं तिने विचारलं, अहो कुठं चालला? तुझ्या गोळ्या संपल्यात, आणायला लागतील. रात्री गोळ्या नाही आहेत. मला माहिती होतं ना, औषधं आणायला ती विरोध करणार नाही. तशी ती म्हणाली, चालला आहे त्या लांबूनच गोरखला भेटून या, पण दवाखान्यात काही शिरू नका. गोरख एकटेच असत्यान, त्यांना जरा धीर द्या. मला बायकोचं कौतुक वाटलं. अशा भयानक परिस्थितीतही केवढा हा समंजसपणा. मी मोटरसायकल घराच्या बाहेर काढली. खरं म्हणजे तिच्या गोळ्या शिल्लक होत्या, पण दवाखान्याची फाईल बरोबर असल्यावर पोलीस अडवणार नाहीत याची मला खात्री होती. मी नगर गाठलं. नालेगावच्या नेप्ती नाक्यावर आलो. अमरधाम स्मशानभूमीत शवदाहिनीत आणि आसपास 5 ते 6 प्रेतं जळत होती. रस्ता निर्मनुष्य होता. मला बघताच एक पोलीस हातात लांबलचक काठी घेऊन आला. माझी पाचावर धारण बसली. त्याने हात करून मला थांबवलं. मी थांबलो. थांबण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. तो दरडावून म्हणाला, यार कुठं चालला तू? सध्या काय परिस्थिती, कशाला आला तू? हे असं होणार याची मला जाणीव होती, म्हणूनच मी दवाखान्याची फाईल बरोबर घेतली होती. तरीही मी घाबरलो होतो, पण धीर करून म्हणालो, साहेब बायकोची औषधं संपलीत, आणाय चाललो आहे. ती पॅरालिसिसची पेशंट आहे. एका दमात बोलून गेलो. कशावरनं? फाईल कुठं आहे दवाखान्याची? प्रश्नार्थक नजरेनं बघत त्याने विचारलं. मी ताबडतोब डिक्कीतली फाईल काढली, त्याला दाखवली. त्याने 4 हात दुरून ती फाईल बघितली. तुला माहिती आहे ना लागडावने, औषध घेतल्याबरोबर मागं पेरायचं, कुठं बोंबलं थेंडू नको. मी घाबरलो होतो. मला दरदरून घाम फुटला होता. मी मानेनच हो म्हणालो. फाईल पुन्हा डिक्कीत ठेवली. पुन्हा गाडी चालू करून दिल्ली गेटवरनं न जाता बालिकाश्रम रोडनं थेट भुतकरवाडीत पोहोचलो. झोपडी कॅन्टीनजवळ दीपक हॉस्पिटलच्या जवळ आलो. समोरच्या पेट्रोल पंपावर जाऊन थांबलो आणि गोरखला फोन लावला.
त्यांनी फोन उचलला. हॅलोचा आवाज येताच मी म्हणालो, अरे गोरख कुठं आहे तू? ते दीपक हॉस्पिटलच्या गेटवरच्या शेडमध्ये. अरे मी समोर आहे, पेट्रोल पंपावर आलो आहे. भाऊ तू तिथंच थांब, मी आलो तिथं. काही वेळ मी त्याची तिथेच वाट बघितली. 2 मिनिटात रस्ता ओलांडून येताना मला गोरख दिसला. केस विस्कटलेले, कपडे मळलेले. कित्येक दिवस त्याने आंघोळसुद्धा केलेली नसावी. त्याला बघून मला बडबडून आलं, ऊर भरून आला, डोळे पाण्यानं डबडबले. सर्रकन पाण्याची धार गालावरनं ओघळली. वाटलं असं पळत जावं, गोरखच्या गळ्याला मिठी मारावी आणि हमसून हमसून रडावं. पण मी तसं करू शकत नव्हतो, कारण कोरोना नावाची पारदर्शी दिवार आमच्या दोघांच्या मध्ये होती. तो मला, मी त्याला बघत होतो, पण एकमेकांच्या जवळ आम्हाला येता येत नव्हतं. तो काही अंतरावर येऊन उभा राहिला. आम्ही दोघंही एकमेकांकडे फक्त बघत होतो. दोघांनाही बोलायला शब्द सुचत नव्हते. आम्ही दोघं जवळचे नातेवाईक, पण अस्पृश्यासारखे एकमेकांपासून लांब उभे होतो. माझ्या डोळ्यातले ओघळणारे अश्रू त्याला दिसू नयेत म्हणून पटकन तळहातानं पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण त्याच्या चाणाक्ष नजरेतनं ते सुटलं नाही. तो स्वतःच्या मनावर ताबा ठेवून म्हणाला, भाऊ तू इथं आला कशाला? आता तुझं झालंय वय, परिस्थिती किती गंभीर आहे. त्यावर आवंडा गेलं. त्याची समजूत काढत म्हणालो, नाही रे बाबा, मी सावध आहे, पण मला सांग काकांना कधी आणलं इथं? आज 3 दिवस झाले. आता कशी तब्येत? मी लगेच त्याला अधीर होत पुढचा प्रश्न केला. तसा तो म्हणाला, अरे काय कळायला मार्ग नाही ना, मला आतमध्ये जाऊच देत नाहीत. मी खालूनच कर्मचाऱ्याजवळ ज्यूस पाठवतो, मी मात्र इथं बाहेर बसूनच आहे. मग तर मला अधिकच गलबलून आलं. आपोआप डोळ्यातनं आषाढ गळावा तशा पाण्याच्या धारा चालू झाल्या. त्याने ते बघितलं आणि मला समजवत म्हणाला, ए बघ भाऊ, आपल्याला धीर सोडून नाही चालणार. गोरख माझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान, पण तो मला धीर देत होता. स्वतःचा बाप मृत्यूशी झुंज देतोय, या दुःखात मी त्याला धीर द्यायला पाहिजे, पण तोच मला धीर देत होता. मला त्याचं नवल वाटलं. त्याला विचारलं, तुझ्या जेवणाची काय व्यवस्था आहे? नाथा भाऊच्या मित्राकडनं येतोय कालपासनं डबा, काळजी करू नको. मी विचार करायला लागलो की नाथा का नाही डबा देत. मी विचारलं, नाथाच्या घरनं का नाही येत डबा मग? त्यावर त्याचे डोळे पुन्हा भरून आले. मला धीर देणाऱ्या गोरखला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. डोळे पुसत तो म्हणाला, अरे डबा येईन कसा? नाथा भाऊचं सगळं कुटुंब क्वारंटाईन आहे. म्हणजे? मी अवाक होत विचारलं. मग त्यांनी मला सगळं सविस्तर सांगितलं. आता तर माझ्यावर आभाळ कोसळल्याचा भास झाला. माझे डोळे विस्फारले जात होते. मला तर उभं राहणं अवघड झालं होतं. आपण काय करावं ते कळेनासं झालं. गोरख भोवती नव्हे तर आपल्या भोवती वादळ घोंगावतंय असं वाटायला लागलं. मी मनातल्या मनात त्या जगन्नियत्या परमेश्वराला प्रार्थना करायला लागलो, भगवंता, या संकटाच्या अकराळ विकराळ लाटातनं या कुटुंबाला वाचव, नौका सुखरूप पहिलं तीराला लाव. एवढ्यात गोरखच्या आवाजानं मी भानावर आलो. भाऊ तू लगेच इथनं निघून जा, तू एकटं यायला नकोच होतं. तुला फक्त कल्पना असावी म्हणून फोन केला. मग मला काय माहिती तू दावत पळत येशील. अरे बाबा तू इथं एकटा, तुझी काय परिस्थिती म्हणून काळजी वाटायला लागली, मग राहवलं नाही. भाऊ माझी काळजी करू नको, आणि तू आम्हाला काळजी करायला लावू बी नको. तुझं झालं आहे वय. अरे हा आजार वयस्कर माणसाला जास्त घातक आहे. तू लगी निघून जा बाबा. उद्या काय घडलं तरी येऊ नको. तुला काय पैशाची अडचण गोरख? नाही काय नाही, पैशाची काळजी करू नको, पैसे आहेत माझ्याकडं. पण तू आता मिनिटभर पण इथं थांबू नको, परिस्थिती खूप अवघड आहे. जड अंतःकरणानं मी माझ्या गाडीवर बसलो. काही केल्या पाय निघत नव्हता. पुन्हा माझे डोळे भरून आले. गोरखसुद्धा सद्गदित झाला. त्याचा कंठ दाटून आला आणि म्हणाला, भाऊ फक्त अण्णासाठी भगवंताला साकडं घाल. हा आम्हाला सावली देणारा वटवृक्ष आहे. आमची सावली जाता कामा नाही भाऊ. त्यांनी डोळे पुसले. मी क्षणात स्वतःला सावरलं. मी विचार केला, जर त्यांनी माझ्या डोळ्यातले अश्रू बघितले तर त्याचा धीर खचेल. मग तो इथे दम कसा धरेल. क्षणात मी माझी गाडी चालू केली. परतीच्या रस्त्याला लागलो. मागे गोरख माझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे शून्य नजरेनं बघत असल्याचं मला जाणवत होतं.
तो मनातल्या मनात रडत होता. त्याचं एक मन लोणीतल्या आपल्या कुटुंबाकडे लागलं होतं, तर एक मन जन्म देता बाप मृत्यूशी झुंजत होता तिथे होतं. काय करावं ते त्याला कळत नव्हतं. मी परतीच्या रस्त्याला लागलो खरा, पण काही केल्या काका माझ्या डोळ्यांसमोरून हलत नव्हते. कारण कोल्हारच्या सगळ्याच नात्यातल्या माणसांनी माझ्या संकट काळात मला जीवापाड जपलं होतं. मी वनवासी झाल्यावर मला मायेचा आधार दिला होता. मी 10-11 वर्षांचा असताना वडील आम्हाला वनवासी करून देवाघरी गेले. आई, मी आणि धाकटी बहीण 7 वर्षाची असतानाच निराधार झालो. त्यावेळी कोल्हारला 2 मावश्या, एक चंद्रभागाबाई, दुसरी यशोदाबाई, सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा. दोघींची पाठीभर गरिबी, पण त्यांनी माझ्या आईला मोठा आधार दिला. मी सगळ्यांचा लाडका. बुडाल्या घरचा मोड म्हणून दोघींनीही आपल्या स्वतःच्या मुलासारखा मला जीव लावला. त्यात मोठे काका मारुतराव आणि लहान काका निवृत्ती यांनी तर माझ्यावर खूप माया केली. मोठी मावशी, मोठे काका काही दिवसांपूर्वी स्वर्गवासी झाले. आम्हाला गोंजरणारे हे 2 गेले, तरी राहिलेल्या यशोदा मावशी आणि निवृत्ती काकांनी कधीच अंतर पडू दिलं नाही. मी मोठा झालो, माझं लग्न झालं, मी प्रपंचाला लागलो, तरी ते माझी काळजी करत, हवं नको ते विचारत. त्यांचा मायेचा हात पाठीवरनं फिरला की स्वर्गसुखाचा आनंद प्राप्त होत होता. दिलं घेतलं कुणाच्याही आयुष्याला पुरत नाही, पण मायेचा पदर आत्मिक समाधानाची सावली देत असतो. ती सावली त्यांनी मला दिली. विचारांच्या तंद्रीत खिन्न मनानं मी घरी आलो. मात्र येताना गोरखला म्हणायला विसरलो नाही की वेळोवेळी मला फोन करून कळवत जा. इकडे गोरख क्षणाक्षणाला खचत चालला होता. त्याचा कोंडमारा झाला होता. अधूनमधून लोणीवरनं, कोल्हारवरनं आणि भिंगारवरनं आई, भाऊ, पत्नीचे फोन येत होते. सगळे विचारत होते की अण्णांची तब्येत कशी आहे. गोरखला काय उत्तर द्यावं ते कळत नव्हतं. प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्याला भेटता येत नव्हतं. त्याची परिस्थिती काय आहे ते बघता येत नव्हतं. कुणाला विचारलं तर त्यांच्याकडनं काही ठोस कळत नव्हतं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण काहीही कळायला मार्ग नव्हता. कधी दवाखान्यातनं गोरखला फोन आला तर तो जुजबी उत्तर द्यायचा, काय फक्त डॉक्टर बरं आहे म्हणतात, तुम्ही तुमच्या तब्येती सांभाळा रे, असं म्हणायचा तो. कारण खरी परिस्थिती सांगितली तर त्यांच्या मनावर परिणाम होईल, आघात होईल. अशा अवस्थेत त्यांना ते सहन होणार नाही. रविवारचा दिवस मावळला. काळं वैऱ्यासारखा अंधार पसरायला लागला. सूर्याचं बोट धरून प्रकाश कधीच लुप्त झाला. शहरात लाईटचे पोलवरचे दिवे परिसराला प्रकाश देत होते. आजची रात्र गोरखला अत्यंत भयानक जाणवायला लागली. कुत्र्यांचं भेसूर विव्हळणं गोरखचं काळच चिरत होतं. उघड्या माळावर ओरडणाऱ्या टिटवीचा आवाज आल्याचा त्याला भास होत होता. ती रात्र गोरखला भेसूर वाटत होती. काळ्या कभिन्न सर्पानं आपल्या बापाला विळखा घातल्याचा त्याला भास व्हायला लागला. रात्र त्याला खायला उठली. काळाचा अकराळ विक्राळ जबडा पसरून सोमवारचा दिवस उगवला. रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागलेला नव्हता. सकाळी काहीसं फटफटलं. गोरख उठला, दवाखान्याच्या नळावर गेला, तोंडावर पाणी मारलं, पुन्हा बाकावर येऊन बसला. रात्रभर पावसानं उघडीप दिली होती, पण अधूनमधून येणाऱ्या गार वाऱ्याच्या फटकाऱ्यानं त्याचं अंग रात्रभर झोडपून निघालं होतं. अंग ठणकत होतं. नव्या दमानं सूर्य अंधाराला सारत उदयाला आला होता. अंधार चिरून टाकणारी सोनेरी किरणं पसरली. गोरख मात्र अस्वस्थ होता, सारख्या उठवशा काढत होता. पाहता पाहता सकाळचे 10 वाजले. कोर्टाच्या दरवाज्यात उभं राहून शिपायानं पक्षकाराला पुकारावं तसं दवाखान्यातल्या एका कर्मचाऱ्यानं गेटमध्ये उभं राहून पुकारा केला, खर्डे पेशंटचे नातेवाईक. गोरख लगबगीनं धावला, त्याच्या जवळ गेला. मी पेशंटचा मुलगा आहे अशी ओळख सांगितली. तसा तो म्हणाला, दीपक सरांनी कॅबिनमध्ये बोलावलंय. गोरख भेदरलेल्या अवस्थेत आतमध्ये शिरला. समोरच्या खुर्चीवर पीपी किट घातलेले डॉक्टर टेबलावर ठेवलेल्या पॅडवर पेनानं काहीतरी खरडत बसले होते. कॅबिनचा दरवाजा लोटून गोरख आत शिरला. 4 हाताच्या अंतरावर उभा राहिला. क्षणभर दीपक डॉक्टरनं गोरखकडे रोखून बघितलं आणि धीर गंभीर आवाजात ते म्हणाले, आपण कोण? मी खर्डे पेशंटचा मुलगा. गोरखनं प्रश्नार्थक नजरेनं डॉक्टरकडे बघत उत्तर दिलं. त्यावर निर्विकार चेहरा करत डॉक्टर म्हणाले, सॉरी खर्डे पाटील, तुमच्या पेशंटला आम्ही काही वाचवू शकलेलो नाही.
प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण पेशंटनं आमच्या ट्रीटमेंटला साथ दिली नाही. सकाळी 9च्या दरम्यान तुमचे पेशंट गेले. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत अंत्यविधी केला जाईल. तुम्ही बिल पेड करा, कॅश काउंटरवर पैसे भरा. गोरखला उभ्या जागी घाम फुटला. डोळ्यासमोर अंधारी आली. तोंडाला कोरड पडली. तो उभ्या जागी थरथर कापायला लागला. त्याच्या शरीरातलं त्राणच निघून गेलं. त्याला धरणीकंप झाल्याचा भास आला. उभ्या जागी त्याला चक्कर आली. गोरख मटकन खालीच बसला. जवळच उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यानं त्याला उठवलं, बाहेर आणलं, नेहमीच्या बाकावर बसवलं. निराधार अवस्थेत गोरख बराच वेळ बसून राहिला. या अवस्थेत जवळ कोणी नाही. त्याचं डोकं काम करेनासं झालं. अशा वेळी कोणी येणारही नव्हतं. अखेर दुःख गिळत तो उठला. मोठा थोरला चुलत भाऊ ज्ञानदेव खर्डेला त्यांनी पहिला फोन लावला आणि कंठ भरल्या आवाजात त्यांनी सांगितलं, दादा, अण्णा गेले. बॉम्ब वर्षावावा तसे शब्द ज्ञानदेवच्या कानावर पडले. चुलता गेल्याचं समजताच ज्ञानदेव खर्डे गर्भगळीत झाला. त्याचं वय झालेलं, 70ला गाठ घेतलेली. त्यांनी धीर देत गोरखला सल्ला दिला, गोरख, कोणाची वाट बघू नको, विधी उरकून ये. गोरखला तेही मान्य होतं. त्यांनी मग मला फोन केला. फोन येताच मी धावपळ करत गेलो, पण त्यांनी मला तिथे मिनिटभरसुद्धा थांबू दिलं नाही. आल्यापावली मागे फिरवलं. फक्त एवढंच म्हणाला, भाऊ, कोणालाही फोन करू नको, कोल्हारला तर अजिबात नको. ही बातमी कळल्यावर काहीही होऊ शकतं. अखेर सगळे सोपस्कार पार पाडून 5 वाजता महानगरपालिकेची गाडी आली. निवृत्ती नावाचा आपला पिता प्रेत रूपानं गाडीत ठेवताना गोरख उघड्या डोळ्यानं बघत होता, पण त्याच्या जवळसुद्धा त्याला येऊ दिलं जात नव्हतं. मोठ्यानं आकांत करावा असं त्याला वाटत होतं, पण त्याचा आकांत ऐकायला जवळचं तिथे कोणीच नव्हतं. तो फक्त आसवं भरल्या डोळ्यांनी पाहत होता. नगरच्या अमरधामकडे ॲम्ब्युलन्स पाठोपाठ गोरखची मोटरसायकल धावत होती. बरोबर 5:30 वाजता ॲम्ब्युलन्स पाठोपाठ गोरख अमरधाममध्ये येऊन दाखल झाला. अगोदर 5-6 सरणं जळतच होती. अखेर कर्मचाऱ्यांनीच सरण रचलं. आपल्या पित्याला त्यावर ठेवताना गोरख उघड्या डोळ्यांनी बघत होता, पण शेवटचं दर्शन काही घेता येत नव्हतं. तो काकुळतीला येऊन कर्मचाऱ्यांना म्हणाला, अहो, मला निदान बापाचं अंतिम दर्शन तर घेऊ द्या. कर्मचाऱ्यांनी दुरून दर्शन घ्यायची परवानगी दिली. गोरखनं दर्शन घेतलं, बाजूला झाला आणि कर्मचाऱ्यांनी त्या प्रेताला अग्नी दिला. सरण पेटलं होतं. त्याच्या ज्वाला जिभल्या चाटत आकाशाकडे झेपावत होत्या. गोरख शून्य नजरेनं त्या ज्वालांकडे बघत होता. फक्त मनात विचारांचं वादळ घोंगावत होतं. तो मनात म्हणाला, एवढा मोठा गोतावळा, पण नियती किती क्रूर डाव खेळली. ज्या कुटुंबासाठी चंदनासारखा देह झिजवला, वटवृक्ष होऊन सगळ्यांवर मायेची सावली धरली, तो वटवृक्ष कोरोनाच्या वादळानं मुळासकट कोसळून पडला. त्याच्यासाठी रडायलाही आज इथं कोणी नाही. तो पुन्हा दुसरा विचार करायला लागला की आत्ताचा आपल्या भावाचा फोन आला, त्यांनी अण्णा कुठे आहेत असं विचारलं तर त्याला काय उत्तर देऊ. आईला कसं सांगू की आई, आजपासनं कुंकू लावणं बंद कर. आपल्या मुलांना काय सांगायचं की तुमचा बाबा तुम्हाला भेटायला येणार नाही. पत्नीला, भावजाईला काय सांगू की तुमच्यावर वडिलांसारखी माया करणारा सासरा तुम्हाला सोडून गेलाय. तुमच्याकडून आता ते सेवा करून घेणार नाहीत. आपला आधार गेला. आपल्याला अखंड सावली देणारा वटवृक्ष मुळासकट कोसळला. गोरख अचानक भानावर आला. काही वेळानं पाऊस थांबला. गोरख पुन्हा रस्त्याला लागला. रात्रीचे 11 वाजले होते. सगळीकडे सामसूम झाली होती. डबक्यातल्या पाण्यातले बेडूक भेसूरपणे डराव करत होते. गोरखची मोटरसायकल अंगणात येऊन दाखल झाली. जयंत, अमित त्याची चातक पक्ष्यासारखी वाट बघत होते. गाडी अंगणात येताच दोघंही घरातनं बाहेर आले. आपल्या मुलाला, पुतण्याला बघताच गोरखच्या भावनांचा बांध फुटला. एवढा वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर आला. ते दोघे जसे गोरखच्या जवळ आले तशी गोरखनं त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्यांचा आक्रोश सुरू झाला. तो आक्रोश अंधारी रात्र चिरत आसमंतात गेला. श्रोते हो, ही होती गीताराम नरवडे यांची कथा वटवृक्ष कोसळला. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा.
आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.